हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण बघत आहोत फर्स्ट स्टँडर्डचा सब्जेक्ट मी घेत आहे इंग्लिश, जे की तुमची बुक आहे माय इंग्लिश बुक. यामधला आपण सेकंड युनिट स्टार्ट केला आहे. यामधले ऑलरेडी 2.1, 2.2, 2.3 हे जे चॅप्टर्स आहेत हे कंप्लीट केलेले आहेत आपल्या चॅनलवरती. त्याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. नाव आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2.4 ॲनिमल्स आय नो, म्हणजे जे प्राणी मला माहिती आहेत असे या चॅप्टरचं नाव आहे. तर हा चॅप्टर आज आपण बघणार आहोत. तर स्टुडंट्स, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चला पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण इथून पुढचे जे चॅप्टर्स त्याचबरोबर तुमचे जे होणारे पेपर्स आहेत हे सुद्धा मी या चॅनलवरती अपलोड करणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला मी जेव्हा व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन मिळेल. 2.4 ॲनिमल्स आय नो. आणि यामध्ये ए, लुक, लिसन अँड लर्न. तर या ठिकाणी मध्ये आपल्याला काय दिलं आहे, पेट ॲनिमल्स. तर मला सांगा, पेट ॲनिमल्स म्हणजे काय? तर जे प्राणी आपण घरामध्ये किंवा शेडमध्ये पाळू शकतो त्या प्राण्यांना आपण पेट ॲनिमल्स म्हणतो. राईट, ओके, म्हणजेच पाळीव प्राणी. तर ते कोणते कोणते आहेत? कॅट, गोट, sheep, buffalo, horse, then cow, ox and dog. So these are the pet animals. Okay. Now wild animals. Wild animals म्हणजे जे जंगलामध्ये राहतात त्याला वाईल्ड ॲनिमल्स म्हणजे जंगली प्राणी असं म्हणतात. तर ते कोणते येणार? ऑब्वियसली टायगर, लायन, देन फॉक्स, बियर, गॉरिला, झेब्रा, उल्फ अँड डिअर. याच्या व्यतिरिक्त अजून सुद्धा काही वाईल्ड ॲनिमल्स आहेत. ओके, सो हे बेसिक आहे. सो वाईल्ड ॲनिमल्स म्हणजे जे प्राणी जंगलामध्ये राहतात त्याला आपण वाईल्ड ॲनिमल्स असं म्हणतो. तर इथे आपण ॲनिमल्सचे 2 टाइप्स बघितले. त्यामध्ये एक पेट ॲनिमल्स म्हणजे जे आपण घरामध्ये किंवा शेडमध्ये प्राणी पाळतो त्याला पेट ॲनिमल्स म्हटलं जातं. आणि सेकंड टाईप आहे वाईल्ड ॲनिमल्स. वाईल्ड ॲनिमल्स म्हणजे जे प्राणी आपण पाळू शकत नाही, जे जंगलामध्ये राहतात त्याला वाईल्ड ॲनिमल्स म्हणतात. राईट, 2 टाइप्स बघितले. आता बी ॲक्टिव्हिटी, लुक, लिसन अँड रिपीट. तर इथे कोण कोठे राहतो त्यासाठीची ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. त्याचं इंट्रोडक्शन तुम्हाला इथे मिळणार आहे. तर मॅन, माणूस हा घरामध्ये राहतो. त्याचबरोबर काऊ म्हणजे गाय, हे काऊ शेडमध्ये राहते, गोठ्यामध्ये राहते. डक म्हणजेच बदक, हा पॉन्ड म्हणजे एखाद्या तलावामध्ये राहतो. बी म्हणजे जी मधुमक्षी आहे किंवा मधमाशी आपण म्हणतो, ती बीहाईव्ह मध्ये राहते, म्हणजे मधमाशाचं पोळ असतं त्याच्यामध्ये त्या एकत्र राहतात. टायगर, गुहा, डेन म्हणजेच काय, गुहा. देन बर्ड, आता जे पक्षी आहेत हे एकतर झाडावरती काय करतात, घरटे बनवतात, त्याला आपण नेस्ट म्हणतो आणि त्यामध्ये ते राहतात. देन मंकी, मंकीज कुठे राहतात, ट्रीज वरती राहतात. अँड स्पायडर म्हणजे जो कोष्टी आहे हा वेब म्हणजे त्याचं एक जाळं तयार करतो, त्यामध्ये तो राहतो. राईट. तर या ॲक्टिव्हिटीमधून आपल्याला काय समजतं की जे यामध्ये पेट ॲनिमल्स असू देत, वाईल्ड ॲनिमल्स असू देत, किंवा काही बर्ड्स असू देत, किंवा जे काही वेगवेगळे कीटक आहेत हे असू देत, हे कुठे राहतात हे आपल्याला या ठिकाणी इंट्रोडक्ट करून दिलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिली आहे, मॅन लिव्स इन अ होम. जसं माणूस घरामध्ये राहतो असं आपण एक सिंपल सेंटेन्स बनवला आहे. त्याचप्रमाणे इथे जे तुम्हाला दाखवलं आहे, काऊ, काऊशे, डक पॉन्ड, याच्यावरून सिंपल असे सेंटेन्सेस बनवायचे आहे, जे की खूप इझी आहे. चला मी इथे बनवलेले आहे ते दाखवते. काऊ लिव्स इन अ काऊशेड. डक लिव्स इन अ पॉन्ड. Bees lives in a beehive.
नेक्स्ट, टायगर लिव्स इन अ डेन म्हणजेच गुहा. बर्ड लिव्स इन अ नेस्ट म्हणजेच घरटे. मंकी लिव्स ऑन अ ट्री तर झाडावरती राहतात ते. स्पायडर लिव्स इन अ वेब तर ते जाळे करून राहतात. ओके, ठीक आहे. तर या पद्धतीने आपण हे सिंपल सेंटेन्सेस बनवलेले आहेत. तर स्टुडंट, या ठिकाणी हा जो चॅप्टर होता ॲनिमल्स आय नो, याच्यामध्ये आपण ॲनिमल्सचे 2 टाइप्स बघितले, पेट ॲनिमल्स, वाईल्ड ॲनिमल्स. त्यानंतरच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण जे ॲनिमल्स आहेत, जे बर्ड्स आहेत, जे इन्सेक्ट्स आहेत, जे वाईल्ड ॲनिमल, पेट ॲनिमल्स आहेत, हे कुठे राहतात याची इंट्रोडक्शन करून घेतली आणि अकॉर्डिंग टू दॅट आपण सिंपल एक्झाम्पल्स बनवले किंवा सेंटेन्सेस बनवले, राईट. तर हे आहेत ते सेंटेन्सेस जे की तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घ्यायचे आहेत. तर चला, याचबरोबर आपला हा चॅप्टर इथे कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, कारण बिकॉज इथून पुढे जे तुमचे पेपर्स होणार आहेत, ह्या पेपर्स मी ऑलरेडी इथे अपलोड करणार आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा आणि कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. थँक्यू.